नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. शरद पवार 4 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर. समरजित घाटगे आज पवार गटामध्ये प्रवेश करणार. तर समोर या महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावरून अजितदादांचं आव्हान. टीका. पवार 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल. तर शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद. राणेंची टीका. उद्धव ठाकरेंना स्वतः गेट आउट करण्याची वेळ आली आहे. नारायण राणेंचा हल्लाबोल. शरद पवार या वयातही लावालावी करतात तर उद्धव ठाकरे बावट माणूस. राणेंची खोचक टीका. संजय राऊतांना राज्यामध्ये उद्रेक करून दंगली घडवायचे आहेत. सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप. तर राऊतांना जेलमध्ये टाकण्याची राणेंची मागणी. नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणेंवर व्यक्त व्हावं वाटत नाही. राणे आता फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये सालगडीही नाही. ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात. सुषमा अंधारेंचा राणेंवर पलटवार. फडणवीसांची स्क्रिप्ट किती वाचायची याला मर्यादा. तुमचा स्वाभिमान तुम्ही फडणवीसांच्या पायावर गहाण ठेवलाय. मेहबूब शेख यांचा नारायण राणेंवर निशाणा. फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले. जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांवर टीका. तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस. दरेकरांचा पलटवार. वाकड्या नजरेनं पाहिलं तर हिंदू म्हणून त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे. खान लोकांचे चित्रपट हाऊसफुल करण्यापेक्षा हिंदूंचे चित्रपट बघा. भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीमध्ये घुसून मारू. नितेश राणेंचं प्रक्षोभक विधान. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. विविध प्रकरणांमधील गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी. प्रियंका चतुर्वेदींची मागणी. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी. जरांगेंकडून पुण्यामधील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा. समाज बांधवांशी चर्चा सुरू. अंतरवालीमधील बैठकीमध्ये भूमिका ठरवणार. जरांगेंची माहिती. अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर. रामराजेंकडून तुतारी हातात घेण्याचा इशारा. रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारींची दखल न घेतल्यानं रामराजे नाराज. अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 उमेदवारांची घोषणा. राष्ट्रवादीचे राज्यातील नेते सुद्धा प्रचारासाठी जम्मू काश्मीरला जाणार. काँग्रेसनं अधिक जागा लढाव्यात. कार्यकर्त्यांची इच्छा. आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सोलापुरात शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच पक्षाला अंतर्गत गटबाजीचा फटका. एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन. अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. आगारातून एकही बस सुटली नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटासह ठाकरे गटाला खिंडार. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्षांसह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. नवी मुंबईमध्ये 791 घरांवर खासगी बांधकाम व्यावसायिकांचा डल्ला. आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या घरांवर डल्ला. मोठे बांधकाम व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता. नागपूर जिल्ह्यामध्ये थकबाकीपोटी 94,284 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित. 249 कोटी लाखांचं वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरणची कारवाई. मुंबईच्या आरे भास्कर मैदानामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय. पर्यावरण संवर्धनासाठी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन या तलावामध्ये करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या शहादा शहरामधील मच्छिंद्रनाथ गणेश मंडळाच्या बाप्पांचा भव्य आगमन सोहळा. मंडळाच्या सदस्यांकडून जयघोष करत जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन. गणेशोत्सव काळामध्ये भंडारा किंवा प्रसादामध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन सज्ज. मिठाई, खवा, तुपासह खाद्यपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएची विशेष मोहीम. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू. मुंबई, ठाणे, पालघर विभागामधून सुटणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचं आरक्षण सुद्धा पूर्ण. गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधल्या कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग. मात्र महिनाभरापूर्वीच बंद झालेले अनेक रेल्वे गाड्यांचं आरक्षण. पुण्यामधील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात. मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमधल्या गेल्या 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक नद्यांना पूर. 4.5 लाख नागरिकांना फटका. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम. 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. नदी नाल्यांना आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान. तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, पावसाची संततधार आणि हवामानामध्ये बदल होत असल्यानं मिरची पिकावर रोग, शेतकरी आर्थिक संकटात. धुळे जिल्ह्यामध्ये संततधार पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका, पावसामुळे हातातील कापसाचं पीक जाण्याची शेतकऱ्यांना चिंता. मुंबईतील मालवणी मोहम्मद अली कंपाऊंडमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास, जनजीवन विस्कळीत, बीएमसीनं अर्धा रस्ता अपूर्ण ठेवल्याचा स्थानिकांचा आरोप. आणखी 2 दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यानं हवामान विभागाची शक्यता. जायकवाडी धरण 88.83% भरलं, माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यामधून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारवत मिरवणुकीची आज मिरवणूक निघणार. पिवळी आणि काळी मारवतच्या मिरवणुकीमध्ये नागपूरसह विदर्भातील नागरिक सहभागी होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये घेतलं देवीचं दर्शन. देवस्थान समितीचे प्रमुख अमोल येडगे यांच्याकडून अंबाबाईची प्रतिमा देऊन स्वागत. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये परंपरेनुसार पोळा सण साजरा, मंदिरामध्ये बैल जोडीचं लग्न लावून पूजा. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष, अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला. वाशिम जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाची संततधार सुरू, पावसानंतर धुक्याची चादर पसरली, धुक्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. अंबरनाथमध्ये मवियाकडून शाब्दिक जोडेमारो आंदोलन, मालवण प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचं राज्य सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मवियाचं आंदोलन, घोषणाबाजी करत सरकारचा निषेध.